होळकरांना छळणारे सगळ्यात मोठे पेशवे होते। भीमा कोरेगाव मध्ये बहुजनांच्या विरोधामध्ये लढणारे पेशवे होते। हमला करून विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी देणारे देखील पेशवे होते। त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांच्यावर आक्रमण करणारा राघोबा पेशवा सुद्धा पेशवा होता। जेवढं काही त्रास देण्याचं काम होळकरांना केलं ते पेशव्यांनी केलं। हे भूमिका आज देखील आपण लक्षात घेतोय। म्हणायचा की बाई कुठं लढू शकत असते तर याद राख, क्षिप्रा नदीच्या अलीकडं पाय जरी टाकलास तरी नाकात मेचकूट घालून मी नाही मारलं तर नाव होळकरांची सोन लावणार नाही। त्यावेळेस राबवली, हे सगळं ठीक चाललं होतं, पण पेशव्यांच्या हे मनामध्ये खुपत होतं का तर मल्हाररावांचाही मृत्यू झाला होता। मल्हाररावांच्या मृत्यूच्या नंतर काही काळानं अहिल्या मातोश्रींचा एकुलता एक जो मुलगा होता मालेराव होळकर त्यांचं निधन झालं। आता पेशव्यांना आयती संधी चालून आली। धनगर समाजामध्ये अनेक नेते जे पेशवाईचे गुणगान गातात, त्यांना मला सांगायचं की बाबा हो, होळकरांना छळणारे सगळ्यात मोठे पेशवे होते। भीमा कोरेगाव मध्ये बहुजनांच्या विरोधामध्ये लढणारे पेशवे होते। होळकरांना त्रास देणारे पेशवे होते। यशवंतराव होळकरांच्या वरती हमला करून विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी देणारे देखील पेशवे होते। त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांच्यावर आक्रमण करणारा राघोबा पेशवा सुद्धा पेशवा होता। त्यामुळं जेवढं काही त्रास देण्याचं काम होळकरांना केलं ते पेशव्यांनी केलं। हे भूमिका आज देखील आपण लक्षात घेतली पाहिजे। मालेरावांचा मृत्यू झाल्यानंतर आयतं राज्य पेशव्यांना वाटायला लागलं आता मी गिळंकृत करेल, मी म्हणजे काही सर्व काही करू शकतो। आता राघोबाला विश्वास बसत नव्हता। म्हणजे राघोबाचं काय मत होतं, राघोबाच्या डोक्यात एकच आळी वळवळ करायची नेहमी, काय तो काय म्हणायचा की बाई कुठं लढू शकत असती का, बाई कुठं लढू शकत असती का। त्याच्या मनात एकच, का तर पेशव्यांच्या बायांना कधी घराच्या बाहेर निघायची मुभाच नव्हती आणि त्यांना मुभा नसल्यामुळं बायांनी लढण्याचा तर त्यांच्या पुढं कधी प्रश्नच नव्हता। पण त्याची गाठ मातोश्रींची होती। आणि याच्या पलीकडे मला महत्वाचं सांगायचं आहे, आज आमच्या मिलिटरीमध्ये पोलीस भरतीमध्ये स्त्रियांना सामील केलं गेलं, पण 250 वर्षापूर्वी आपल्या या सगळ्याचा विषयच तो आहे, स्त्रियांना भरती कसं केलं। स्त्रियांना भरती करणारी राष्ट्रमाता, लढाऊ बाण्याची राष्ट्रमाता, स्त्रियांना म्हणजे मातोश्री ज्यावेळेस मल्हाररावांकडनं भालाफेकचं शिक्षण घेत होत्या, भालाफेक कशी करायची हे मल्हारराव होळकर ज्यावेळेस मातोश्रींना शिकवत होते त्याच वेळेस मातोश्रींच्या लक्षात आलं की मी एकटी लढून उपयोग नाही, तर या माझ्या राज्यातल्या स्त्रियांची फलटण आपण उभा केली पाहिजे। आणि जसं मातोश्रींचं शिक्षण पूर्ण झालं तसं मातोश्रींनी त्या ठिकाणी 500 महिलांची फौज स्वतःची उभा केली। त्यांना म्हणजे आज सैनिकशी शिक्षण देण्यासाठीची त्यावेळेस एक ट्रेनिंग उपलब्ध करून दिली, त्याला आपण आजच्या भाषेमध्ये विद्यालय म्हणू। म्हणजे सैनिकी शिक्षणाचं एक विद्यालय त्यावेळेस मातोश्रींनी सुरू केलं। माझ्या राज्यातली स्त्री जगली पाहिजे, माझ्या राज्यातली स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लढली पाहिजे, पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये ती दबली नाही पाहिजे, तिला देखील स्वतंत्र अस्तित्व आहे, तिला देखील लढण्याची कला आहे, ती देखील लढू शकते, हा आत्मविश्वास त्यांनी तयार केला। आणि 500 लढाऊ सैनिक स्त्रियांचं हे मातोश्रींनी इतिहासामध्ये उभा केलं। ही जगातली फार मोठी घटना आहे। म्हणजे आज आम्ही स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, पण 250 वर्षापूर्वी मातोश्रींनी स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःच्या ह्या सगळ्या प्रजेच्या मध्ये एक उर्मी पेटवली होती की स्त्री सुद्धा कुणाला कमी नाही, स्त्री सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांद्याला लढू शकते। म्हणून या शाळेमध्ये या, तुम्ही शिक्षण घ्या आणि सैन्यामध्ये भरती व्हा। हे जगातलं एकमेव उदाहरण आहे। आज आम्ही मिलिटरीमध्ये पोलीस भरतीमध्ये स्त्रियांना संधी दिली, पण मातोश्रींनी हे इतिहासामध्ये अगोदरच केलं। मग हे राघोबाला काय देखवत नव्हतं। राघोबाच्या डोक्यात एकच, स्त्री कुठं लढू शकत असती का, त्याच्या डोक्यात एकच आळी वळवळ वळवळ करायला नाही नाही नाही, स्त्री कुठं लढू शकत नाही का, पेशव्यांच्या स्त्रिया कधी लढत नव्हत्या। आणि मग त्यानं एकटा डाव साधला आणि तो डाव असा होता की मल्हाररावांचं निधन झालं होतं। जर मल्हाररावांचं निधन झालं नसतं ना, हे पेशव्यांची काय अवकात होती हो की होळकरांच्या राज्याकडे तिरपाडोळा करून बघायची। हे पेशवाई ज्यावेळेस बुडत होती ना, हे पेशवाईवर ₹1 कोटी रुपयाचं कर्ज बसलेलं होतं, तर ते 50 लाख मल्हाररावांनी फेडले होते, पेशव्यांना दान केले हे दर 50 लाख। पण बाबा राहू दे, जग कशाला सावकारात बुडतोस, दर 50 लाख रुपये। अरे म्हणजे आमच्याकडे सांगितलं होतं की मल्हाररावांना पेशव्यांनी संधी दिली, अरे पेशवाई बुडवायची वाचवलीच मल्हाररावांनी। जर त्यावेळेस मल्हाररावांनी त्यांना दान केले नसते 50 लाख रुपये तर पेशवाई त्याच वेळेस बुडाली असती। पण पेशव्यांच्यावर उपकार आहेत मल्हाररावांचे, कारण मल्हाररावांचं जर त्यावेळेस पेशव्यांनी ऐकलं असतं तर पानिपतमध्ये मराठ्यांचं पानिपत झालं नसतं, हे वास्तविक आहे। आणि मग मल्हाररावांचं निधन झाल्याच्या नंतर मालेरावांचं निधन झालं। मालेरावांच्या निधनानंतर मग हे गडी सोकावला पेशवे सगळे। यांना वाटायला लागलं आता होळकरांचं अफाट एवढं साम्राज्य आहे, हे सगळं साम्राज्य आपण गिळंकृत करूया
आणि सगळं काय आता व्यवस्थित होऊन जाईल, अशा प्रकारची धारणा आहे ना आणली. लगेच त्यानं पत्र पाठवलं मातोश्रींना, लगेच पत्र. काय पत्रात लिहिलं? तो सांगतो की बाबा आता तुम्ही हे सगळं साम्राज्य आमच्या स्वाधीन करा, किंवा आम्ही सांगल तो एक मुलगा दत्तक घ्या आणि त्याला राजगादीवर बसवा आणि तुम्ही तीर्थक्षेत्रावर निघून जावा, आम्ही हे सगळं राज्य चालू. मातोश्रींच्या डोक्यामध्ये भयानक सनक पेटली आणि त्यांनी सांगितलं की अरे कोण तू राज्य चालवणारा? या राज्याचा युवराज खंडेराव होळकर त्याची पत्नी म्हणून ज्या पेशव्यांच्या साठी ज्या 50 लाख ज्या मल्हाररावांनी दिले ते राज्य वाचवलं, ह्या मराठा साम्राज्याचा गरुड स्तंभ मल्हारराव होळकर त्यांची सून म्हणून आणि एकुलता एक माझा मुलगा मालेराव ह्याची आई म्हणून या गादीवर बसण्याचा सर्वस्वी अधिकार माझा आहे. अरे हे इतिहासातलं फार मोठं महत्वाचं उदाहरण आहे. कारण एकीकडे आम्हाला धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना उमऱ्याच्या बाहेरच निघता येत नव्हतं. त्यावेळेस मातोश्रींनी सांगितलं की बाबा मी स्त्री असताना सुद्धा या ठिकाणी धर्मशास्त्राला बाजूला सारून मी गादीवर बसू शकते का? तर माझं रयतेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं नाही पाहिजे. कारण पेशवाईमध्ये काय घडलं अख्ख्या देशानं बघितलं, ते मातोश्रींना सुद्धा माहिती होतं आणि ही सगळी गोष्ट मातोश्रींच्या लक्षात आली. पण राघोबा ऐकायला तयार नाही. कारण राघोबाला वाटलं आता काय राहिलंय, मातोश्री काय प्रचंड मोठ्या दुःखात आहेत का? तर त्यांचे पती खर्ची पडले, त्यांचा सासर खर्ची पडलाय, त्यांचा मुलगा मालेराव त्याचं निधन झालंय, मग आता मातोश्रींचं उरलंय कोण? प्रचंड दुःखात असतील. हो खरं आहे, मातोश्री प्रचंड दुःखात होत्या. मातोश्री एवढ्या दुःखामध्ये होत्या की त्यांच्याकडे आता जगायचं फक्त प्रजेसाठी हा एकमेव ध्येय उरलं होतं. आणि सगळ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये पेशव्यांनी डाव साधला. मातोश्रींना पत्र लिहिलं की तुम्ही आता तीर्थक्षेत्रावर निघून जावा, तीर्थक्षेत्रावर निघून जाऊन आम्ही जो सांगाल तो त्या ठिकाणी मुलगा तुम्ही दत्तक घ्या, आम्ही त्याला राजगादीवर बसू. म्हणजे बघा, आम्ही राजगादीवर बसू, आम्ही त्या ठिकाणी त्याला राज्यकारभार कसा करायचा शिकू, पण तुम्ही आता राज्यकारभाराकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तीर्थयात्रेवर जावा, तीर्थक्षेत्रावर जावा, देवधर्म करत बसा. आणि मातोश्रीने त्यावेळेस सांगितलं की याद राख बाबा, हे राज्य रयतेचं आहे, मराठा साम्राज्याचे गरुड स्तंभ मल्हारराव होळकरांनी निर्माण केलेलं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे राज्य आहे. हे तुझ्यासारख्या पेशव्या नालायक पेशव्याच्या हातामध्ये मी कधीच जाऊ देणार नाही. आणि मग अशा प्रकारची भूमिका मातोश्रींनी व्यक्त केली. पण राघोबाला अक्कल पाहिजे होती हो. 50,000ची फौज घेऊन बिचारा आला पुण्यावरून मातोश्रींवरती आक्रमण करण्यासाठी. इतिहासातली ही लाजिरवाणी गोष्ट आहे पेशव्यांसाठीची. म्हणजे पेशवे पहिलेच नालायक आहेत, त्यात काय वादच नाही. पण त्याच्या सर्वोच्च टोक काय की एक स्त्री, जी स्त्री प्रचंड मोठ्या दुःखात आहे, ज्या स्त्रीचं देशभर काम आहे, त्या स्त्रीचं प्रचंड दुःखात असताना तिच्यावरती असा अन्याय करणं, तिला एकटं पाडणं आणि तिच्यावर आक्रमण करणं, ते पण किती 50,000ची फौज घेऊन. त्यानं डाव साधला. तो पुण्यावरनं निघाला 50,000ची फौज घेऊन. तो पत्र पाठवायला लागला, तुम्ही निघा, आम्ही असं करू तसं करू. मग जशी बातमी मातोश्रींना समजली, मातोश्रींनी लगेच तुकोजी बाबांना पत्र लिहिलं. कारण सैन्य सगळं तुकोजी बाबा घेऊन गेले होते. तुकोजी बाबा घेऊन गेल्याच्या नंतर सैन्य इंदोरमध्ये नव्हतं. पण हे सैन्य कोणतं होतं? उरलेले स्त्रियांचं सैन्य होतं, राज्य राखीव दल, स्त्रियांचं राखीव दल अहिल्यामाईंनी उभा केलं होतं आणि ती फौज ही तिथं होती. आणि मग तुकोजी बाबांना पत्र लिहिलं की काय पत्र लिहिलं की मेला पेशवा हरामखोरीस आला, तो आता आक्रमण करण्यासाठी आलाय. जेवण तिथं केलं असेल तर हात धुण्यास महेश्वरास येणे, एवढं तात्काळ सांगितलं. आणि आसपासच्या सगळ्या संस्थकांनी, पवारांना पत्र लिहिलं, शिंदेंना पत्र लिहिलं, घाडगेंना पत्र लिहिलं, ह्या सगळ्या आसपासच्या संस्थानिकांना पत्र पाठवली आणि सांगितलं की आज हा प्रसंग माझ्यावर आहे, उद्या हा प्रसंग तुमच्यावरही असू शकतो, त्याच्यामुळं तुम्ही मला मदत करा. आणि मातोश्रींच्या बाबतीमध्ये त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या शब्दाला एक प्रमाण मानलं जायचं, त्यांचा शब्द कोणी टाळू शकत नव्हतं. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांची होती. आणि मग सगळ्या संस्थानिकांनी आपापलं सैन्य पाठवून दिलं. तुकोजी बाबा तिकडनं सैन्य घेऊन येत होते, पण राघोबा काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. राघोबा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, त्याच्यामुळं तो आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये होता. मग आता एखादा समोरनं आक्रमण करतोय आणि आक्रमण करतोय म्हणजे आपण काय आक्रमण गप बसून झेलायचं का? अशातला एक प्रकार नव्हता. सगळं सैन्य आपलं बाहेर आहे, असू द्या, पण आपण लढू शकतो ना, आपल्याकडे स्त्रियांचं सैन्य आहे ना, ह्या स्त्रियांच्या हातामध्ये भाले दिले, आता या तुम्ही रणांगणावर या, आपल्याला लढायला जायचंय. याच्या अगोदरची एक मातोश्रीने लढाई केली होती चंद्रवंतांच्या विरोधामध्ये रामपुऱ्यामध्ये. ही लढाई मातोश्रीने जिंकली देखील होती, तलवारीच्या बळावर आणि मनगटाच्या जोरावर ती जिंकली होती. पण आता ही जी पेशव्यांच्या विरोधामधली जी लढाई होती ही बुद्धीच्या कसरतीवर जिंकायची होती. पेशव्यांसोबत तर युद्ध होणं शक्य नव्हतं, का तर सगळं सैन्य बाहेर देखील होतं. पण पेशव्याचा माज उतरवायचा होता,
जो माज त्याला आला होता की होळकरांचं राज्य गिळंकृत करता येईल, आणि तो जो होळकरांच्या विरोधामध्ये उठला होता तो माज मातोश्रीने त्याचा उठवायचा होता. आणि मग ही गोष्ट समजली. मातोश्रींनी त्याला उलट टपाली पत्र कळवलं की मी स्वतः या गादीची वारसदार आहे, मी महिला असली तरी हे राज्य करणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहे. मी एकटीच नाही तर माझ्यासोबत ज्या माझ्या स्त्रिया आहेत त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, त्या शस्त्रधारी स्त्रिया तुमच्या सगळ्या लोकांच्या सोबत युद्ध करणार आहेत. आणि त्यांना दुसरं पत्र पाठवून सांगितलं की तोकोजी बाबा तुमच्याकडून पाठीमागून 1,00,000 सैन्य घेऊन येत आहेत, माझ्या इकडचं सैन्य पराभव तुमचाच आहे. पण तरीही पराभव तुझाच आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण इतिहास तुला नावं ठेवेल. काय नावं ठेवेल? म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये कुणी जर, म्हणजे ग्रामीण भागामध्ये होतं बऱ्याचदा असं, बरं म्हणजे होतं ग्रामीण भागामध्ये शक्य असतं या गोष्टी, की कधी भांडणं असताना एखाद्या स्त्रीसोबत कोणाचे भांडणं झाले तर सहज लोक म्हणून जातात काय येडं, म्हणजे बायासोबत लढलं होतं, बायासोबत भांडणं करतात का कुठं. तसं मातोश्री म्हटलं की बाबा तू लढाई यायला लागलास, ये, तू आमच्याकडनं हारणार आहेस, हे पराभव म्हणजे त्रिकालबाधी सत्य, सैन्य तुला सगळीकडून आता आम्ही घेरलंय, तुला तरी बी आमच्यासोबत लढायचंच असेल तर तू ये, तुझा पराभव अटळ आहे. पण इतिहास तुला नावं ठेवेल. इतिहास नावं तुला काय ठेवेल? इतिहास तुला सांगेल की लढला तर एका आबला बाईवर आक्रमण करून गेला. इतिहास नावं काय ठेवेल? जर तू जिंकलास तर लोक तुला म्हणतील जिंकला तर कोणाच्या विरोधामध्ये? एक आबला स्त्री होती तिच्या विरोधामध्ये हा जिंकला. आणि हारलास तर लोक तुझ्या नावानं बोंबा मारतील, लोक म्हणतील काय येडे, बायेचा मार खाऊन आलंय. म्हणजे दोन्ही बाजूनं पराभव तुझाच आहे. आता तू ठरव तुला लढायचंच आहे का. पण तरीही त्याच्या पुढे मातोश्री लिहितात, पण जरीही तू आक्रमण करण्यासाठी आलाच आहेस आणि तुला युद्ध करायचंच आहे तर याद राख, क्षिप्रा नदीच्या अलीकडं पाय जरी टाकलास तरी नाकात मेचकूट घालून मी नाही मारलं तर नाव होळकरांची सोन लावणार नाही. अरे अहिल्यामाईंचा प्रसंग कोणता? त्यांचा मुलगा खर्ची पडलाय, काही महिन्यापूर्वी मुलगा खर्ची पडलाय. आणि हे सगळं असताना मातोश्री किती ठाम राहतात राज्यासाठी. त्या सांगतात राघोबाला तू लढणार आहेस ना आमच्यासोबत, ये लढायला, ये, तू येऊन तर बघ. क्षिप्रा नदीच्या अलीकडे पाय जरी टाकशील तर तुझ्या नाकात मेचकूट घालून जर मी नाही मारलं तर नाव होळकरांची सून लावणार नाही. हा आत्मविश्वास मातोश्रींचा होता. प्रचंड मोठा पडता काळ होता, खचता काळ होता, तरी देखील मातोश्रींनी ह्याच्यावर मात केली. राघोबाची चूक लक्षात आली, तो धावत धावत मातोश्रींच्या चरणावर पडला, माफी मागायला लागला. बाईसाहेब माझं चुकलं, मला माफ करा, माझी चूक झाली, भूल झाली, मी आपला मालेराव